एखाद्या अशिक्षित माणसाला सायबर भामटांनी गंडा घातला तर एक वेळ समजू शकतं, पण चांगली शिकली सवरलेली माणसं सुद्धा सायबर भामटांच्या तावडीत सापडतात तेव्हा शिक्षण आणि विद्वत्ता यांचा काहीही संबंध असत नाही हे दिसून येतं। रिलायन्स कंपनीत उच्च पदावर असलेल्या दत्तात्रय पाडेकर यांनी एका महिन्यात सुमारे 7.5 कोटींपेक्षा अधिक रक्कम भामट्यांच्या खात्यावर भरली। आपण कसलाही गुन्हा केलेला नाही याची खात्री असेल तर घाबरून जाण्याचा प्रश्नच नाही, पण उच्च शिक्षित माणसं सुद्धा भामट्यांच्या धमकीला किंवा बोलण्याला फसतात। त्यावेळी डोक्याला हात लावण्यावाचून पर्याय राहत नाही। केंद्र सरकारनं अनेक माध्यमांमधून जनजागृती प्रबोधन केलं असलं तरी अनेक जण सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकतायत। हा त्या भामट्यांचा विजय म्हणायचा की फसणाऱ्या लोकांचा मूर्खपणा म्हणायचा हे आता ठरवण्याची वेळ आली आहे। एका दहशतवादी संघटनेशी तुमचे संबंध आहेत, त्यामुळे देशद्रोहाच्या गुन्ह्यात तुम्हाला अटक होईल आणि त्यासाठी डिजिटल अरेस्ट करू अशी भीती दाखवून कोल्हापुरातील देवकर पाणंद परिसरात राहणाऱ्या दत्तात्रय पाडेकर यांची आर्थिक फसवणूक झाली आहे। थोडके नाहीत तर तब्बल 7,86,21,000 रुपये भामट्यांनी एका महिन्यात उकळले। शुक्रवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। यापूर्वी सुद्धा कोल्हापुरातील एका निवृत्त प्राध्यापिकेला 3 कोटीपेक्षा अधिक रकमेचा गंडा घातला होता। सायबर भामट्यांचे असे अनेक प्रकार आजवर उघड झालेत। एकीकडे सायबर क्राईम आणि फ्रॉडबद्दल जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रातून सातत्यानं जाहिराती प्रसिद्ध होत आहेत। महिनोन-महिने मोबाईलची कॉलर ट्यून वाजती, पोलिसांकडून वारंवार प्रबोधन होतंय, अनेक माध्यमातून फसवणुकीच्या बातम्या येतात, पण तरीही शिकलेली माणसं सुद्धा शहाणी होत नाहीत आणि हा प्रकार हसावं की रडावं असाच आहे। उच्च शिक्षित मोठमोठ्या अधिकारपदावर काम केलेल्या माणसांनाही सायबर भामटे गंडा घालत आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे। अशा निवृत्त अधिकाऱ्यांकडे चांगली रक्कम साठलेली असते, पण वय परत्वे या ज्येष्ठ नागरिकांमध्ये एक मानसिक भीतीसुद्धा वाढलेली असते। त्याचा पुरेपूर गैरफायदा या सायबर भामट्यांकडून घेतला जातो। पण कोट्यावधी रुपयांची लूट होतानाही ही ज्येष्ठ मंडळी आपली समस्या इतरांना बोलून का दाखवत नाहीत किंवा वेळीच पोलिसांकडे का जात नाहीत, हा आता संशोधनाचा विषय बनलाय। कोल्हापुरातील दत्तात्रय पाडेकर यांच्या 7.5 कोटींच्या सायबर लुटीतून अनेक प्रश्न नव्यानं समोर आले आहेत। मानसशास्त्र, गुन्हेगारांची कार्यपद्धती, सायबर पोलिसांची तपास दिशा अशा अनेक अनुषंगानं आता सायबर क्राईमचा विचार करणं गरजेचं आहे। कोल्हापूरसारख्या 3 टायर शहरातही सायबर भामटे आता आपलं जाळं पसरवत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे। त्यामुळं पोलीस, समाजातील विचारवंत, NGO आणि प्रत्येक माणसानं अधिक सतर्क होण्याची वेळ आली आहे।